राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असून त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने 1 डिसेंबर 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या साखळी उपोषणाचा आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 11वा दिवस आहे। सध्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला असून दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अपशब्द काढत असल्याच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले असून चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ यांचे नाव देत त्याला बिस्किटे खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करत इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला दिला आहे। सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे। यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहो तुम्हाला कळतं का? तुम्ही बोलता काय? गाडं कुठं टाकीवर चढतं का? तो वाघ आहे ना, आमचा वाघ तुमच्या छाताडावर बसलेला आहे। तुमच्या छाताडावर, तो टाकीवर नाही, तुमच्या छाताडावर आहे। लक्षात ठेवा, आपली उंची किती, आपण बोलतो काय, हां आपल्याला काही डोक्याचं काही भान आहे की नाही काय आपल्याला? हां अरे आपण तुम्ही त्या दिव्यांगांचा सुद्धा अपमान केला त्यांनी। हां त्या दिव्यांगांच्या बाबतीतही त्यांनी शब्द वापरलेला आहे। हां मी सरकारला एक विनंती करतो का यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे दोन समाजात तेढ निर्माण करायचं काम करू राहिले तो एक गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दिव्यांगांच्या बाबतीत जे बोललेले तो एक गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि मी आता तुम्हाला आम्ही सांगतो, हे फार विचित्रपणा चालू झालेला आहे। तुम्ही याच्या आपल्या पायरीत राहून बोला। जर तुम्हाला जर पायरी सोडते तर आम्हाला पण पायरी सोडता येते। हां आज हे पहा तुमची काय हालत आहे। हा सिंबाईचा आलेला आहे, पहा तुमची हालत काय पहा। हां भुजबळ साहेब असं काही करू नका, तुम्ही शांततेची भूमिका घ्या। हां लय झालं तुमचं, लय डोक्यावरून पाणी व्हायला आता, समजलं ना तुम्हाला? हां जय हिंद जय महाराष्ट्र। आपले छगनराव यांच्या उंचीप्रमाणे यांनी बोलावं महाराष्ट्रामध्ये। त्यांच्या उंचीपेक्षा हे जास्त प्रमाणात बोलू राहिले। सूर्याकडे पाहिल्यानंतर काय होतं तसं त्यांनी त्यांच्या याच्या मापात राहावं। उंचीपेक्षा याच्या प्रमाणापेक्षा जास्त बाहेर जाऊ नये छगनरावांनी। तुमचे दिवस तर राहिले तरी किती, एकदा मध्ये जाऊन आलेले तर परत जाण्याची काही तुमची काही इच्छा आहे तर ती लवकरच पूर्ण होणार आहे। तर तेव्हा तुम्ही हे जे करताय, घोडा उंचीवर जातो गाढव नाही जात। तर आपल्याला चष्मा लागलेला आहे। आपल्या वयामानानुसार छगनराव बोलत चाला आणि कोणाबद्दल बोलायचं काय बोलायचं हे आपण ठरवावं। ओबीसी नेते ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावू नये हे आपल्याला परत एकदा हात जोडून विनंती आहे। हे आम्ही एक छगनरावांचं प्रतिकात्मक छगनराव सारखेच दिसतात। जसे छगनराव जसे टाकल्यानंतर जसे भोगतात तसे हे आता हे जसं आपलं इमानदार आहे तसं तुम्ही इमानदार राहावं। तुम्ही बाळासाहेबांनी तुम्हाला सगळं दिलं, मुख्यमंत्री पद दिलं, महापौर पद दिलं, तुम्ही त्यांच्या संघ वफादार राहू शकले नाही। त्याच्यानंतर तुम्ही याच्यात आले, पवार साहेबांसंघ राहिले, तुम्ही पवार साहेबांसंघ सुद्धा प्रामाणिकपणे राहू शकलेलं नाही। हा जसा इमानदार आहे तसं आमची इच्छा आहे बा तुम्ही इमानदार आता तरी इमानदारीत राहावं। वय आली पण ती काय सोय गेली काय असं काय म्हण आहे ना, त्यातला प्रकार झालेला आहे तुमचा। तर तुम्ही लवकरच वेळेत सावध होऊन जावं ही अशी आमची इच्छा आहे। माननीय भुजबळ हे शासनातले जबाबदार मंत्री आहेत आणि एल्गार परिषदेत फक्त कुठल्या तरी एका जाती समूहाचं आपण नेतृत्व करीत आहात। वास्तविक मंत्रिपदाची शपथ आपण संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणून घेतलेले सर्व जाती समूहांना समान न्याय द्याल अशी त्या ठिकाणी तुम्ही शपथ घेतलेली आहे। कोणाशीही आकसाने वागणार नाही ही मंत्रिपदाची शपथ घेताना आपण कथन केलेले आहे। परंतु प्रत्यक्षात राज्यकारभार करताना आपण कुठल्या तरी एका गटाचं नेतृत्व करीत आहात आणि दुसऱ्या गटाचा दुस्वास करीत आहात। तसेच माननीय जरांगे पाटील हे खूप उंचीवर पोहोचलेले आहेत, तर त्यांचा उल्लेख आपण टाकीवर चढलेलं गाढव असा जे करतात याच्यातून आपली बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध होत आहे। राजकारण सोडून ते समाजासाठी आलेले आहेत, तर तुम्ही त्यांना पुन्हा म्हणतात का ग्रामपंचायतीचे सदस्य व्हा? कशासाठी?
मंत्रिपद भोगून आपण खूप विद्वान आहात असं दावा केला, प्रत्यक्षात आपल्याला तुरुंगामध्ये जाण्याची का वेळ आली याचं आत्मपरीक्षण आपण करावं आणि कुठलं तरी एकाच राजकीय पक्षाचा झेंडा आता आपण हाती धरावा हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.